नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सकाळी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर पहिला PYQ होणार. PYQ ASO 2011 संघीय शासन व्यवस्थेमध्ये रिकामी जागा असते. 1 सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, 3 यामध्ये केवळ एकच सरकार असते, 4 यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात. तर या PYQचं उत्तर होणार 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. पुढील PYQ ASO 2011 पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? पर्याय आहेत 1 के संथानम, 2 अबुल कलाम आझाद, 3 जॉन मथाई, 4 फ्रँक अँथोनी. तर या PYQचं उत्तर होणार 4 फ्रँक अँथोनी. पुढील PYQ ASO 2017 आर्थिक न्यायाची तत्त्वे हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे? पर्याय आहेत 1 राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याची धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, 2 राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क, 3 मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर या PYQचं उत्तर होणार 1 राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. पुढील PYQ PSI 2016 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? पर्याय आहेत 1 स्वातंत्र्य, 2 समता, 3 बंधुता, 4 न्याय. तर या PYQचं उत्तर होणार 4 न्याय. पुढील PYQ STI 2015 भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? A राष्ट्राची एकता, B राष्ट्राची अखंडता. पर्याय आहेत 1 केवळ A, 2 केवळ B, 3 दोन्ही, 4 दोन्ही प्रथमापासूनचे सम्मिलित होते. तर या PYQचं उत्तर होणार 2 केवळ B राष्ट्राची अखंडता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.